नमस्कार. आपण पाहत आहात जनसभा टीव्ही. गेल्या 13 वर्षांची अखंड परंपरा. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्हीला सबस्क्राईब करा. म्हटलं आता 75 वर्षात पदार्पण करतोय आपण. त्याला अमृत महोत्सव म्हणतात. म्हणजे सोन्यासारखा माणूस असतो आणि अमृतासारखं प्रिय नसतं काय. तर त्याच्यामध्ये आपल्याला अमृत महोत्सव म्हणून त्या दृष्टीने साजरा केला जातो. आणि तर आज या अमृत महोत्सवात पदार्पण करत असताना मला अतिशय आनंद होत आहे की मला सर्व थरातल्या आपल्या सहकार्यांनी अतिशय चांगली साथ दिलेली आहे. या जीवनामध्ये जे काही मिळालंय सगळ्याच समाजातल्या सगळ्याच थरातल्या लोकांचं अतिशय चांगलं असं योगदान माझ्यासाठी लाभलेलं आहे. त्यात पत्रकार मित्र जास्त भाग्यवान आहे. पण आयुष्यात आता मी 60 पूर्ण केली, 70 पूर्ण केली आणि 75कडे वळलोय. परत एका मुलाखतीमध्ये म्हटलं की मी भाग्यवान आहे. ही 70 पार केलेली काहीतरी 7% फक्त लोक असतात. आता 75 गाठलेली म्हणतोय. पार करायला अजून आहे दिवस, पण 75 गाठलेले त्यापेक्षा कमी असतील, म्हणजे 4-5% लोक असतील. तर त्याच्यामध्ये माझा समावेश देवाने केला आहे. देवाच्या दयेने, देवाच्या कृपेनं मी 75 गाठलेले आहे. आणि समाजाच्या जीवावर, सर्व साथीदारांच्या जीवावर मी आज हा अमृत महोत्सव आपण सर्वांच्या पद्धतीने साजरा करत आहोत. जीवनात अनेक चढ उतार आले, बऱ्यापैकी यश मिळालं. सुरुवातीच्या पासून सांगायचं झालं तर फार मोठा इतिहास आहे. म्हणजे लहानपणापासून सुरुवात जर केली तर लहानपण अगदी नावाखाडीसारख्या एका लहान नावाखाडच्या उत्तरपाडा नावाच्या लहानशा गावात झालं. शेतीभाती होती, शेतीभाती गेली, खाडी फुटली म्हणून. पण एक उदरनिर्वाह साधन म्हणून मच्छ्यावर जाऊन रेती काढून ती रेती मुंबईला विकण्यापर्यंत माझ्या वडील काम करत होतं. त्याच्यात गेलं तिथे गावाकडे मच्छ्यावर जाऊन मी काम केलं. मला पोहता येतं की नाही तुम्हाला काही प्रश्न असेल. मला पोहता येतं. समुद्रामध्ये खाली जायचं म्हणजे 4 पुरुष, 5 पुरुष, 20 फूट, 25 फूट. आणि तिथं जाऊन ती टोपली असते, टोपलीला शिकाऱ्या बांधलेल्या असतात. ती काठीला हे घेऊन जायचं, काय टोपली घेऊन जायचं. आणि ते टोपली देखील तिथे भरायची, खाली वरती यायचं. आणि मग जे मच्छ्यातले 2 लोक असतात ती टोपली खेचतात आणि पुन्हा आपल्या मच्छ्यामध्ये टाकतात. असं एक टोपली करून ते 2 बाजूला असतात त्या टोपल्या हे केलेलं. तर ते मच्छवा भरायचा. किती जिकिरीचं काम असेल बघा. आपण पाण्यात जायला घाबरतो आणि तेही कुठं, एक तर समजा ठाणाखाडीमध्ये आणि दुसरं गुलचर आयलंड जे आहे, रामदास बोट जिथे बुडालेले आहे ना, तिथे सुद्धा मुंबईच्या जवळपास घारापुरी एलिफंटाच्या त्या साईडला ही कामं केली. त्याच्यानंतर पुन्हा मग हायस्कूलला गेलो. गरिबी आपल्या 5वीला पुजलेली होती. बऱ्यापैकी होते की जेवण मिळत होतं. जेवणासाठी जास्त आटापिटा करावा लागत होतो. पुढे त्यांनी धंदा करत होतो. पॅन्ट एकच अशी मला वाटते, 2 पण नसते. आणि मग सुट्टीच्या दिवशी रविवारच्या वेळेला वडिलांचा लंगोटी जे असेल रुमाल
नावाखाली तिथं राहणं आवश्यक झालं. शिवाजीनगरला आलो. गव्हाणमध्ये एक शिवाजीनगर म्हणून नवीन वसाहत असवली. त्यात 63-64 साली 7वी गव्हाणला झालं. 8वी ते 11वी ND पाटील कर्वेकरांची संस्था जी आहे ती अण्णांची संस्था. देबा पाटील साहेब, ज्योतिष पाटील, जनार्दन भगत, ND पाटील यांच्या शेवटी हायस्कूल आलं. 4 वर्षे काढली. डिटेल जाता येणार नाही कारण मुलांचा प्रवास आहे तो जीवनाचा प्रवास. आणि त्याच्यानंतर सातारा गाठलं. सातारला काही दिवस लेबर स्कीपमध्ये काम केलं. राहिलो. फार छान तुमच्यासारखेच सर्व मित्रमैत्रिणी मिळाली. तिथं एका रूममध्ये आम्ही 10 लोक राहत होतो. बॅग उशाला असायची, झोपायचं आपलं. तिथं आम्ही शिक्षण घेतलं 4 वर्ष. पण सर्व जाती धर्म सर्व भेदभाव विसरून एका याच्यामध्ये ताट घ्यायचं. जेवायचं वेळ झालं की ताट वाजवत जायचं, मेसमध्ये जायचं आणि मग तिथं मिळेल तर खायचं. तिथलं जेवण फार मजेशीर होतं. म्हणजे बाजरीची भाकरी असायची आणि दाल नावाला म्हणायला दाल होते. आतमध्ये गुढी मारली तरी दाल लागत नव्हती वाटीमध्ये. तर अशा प्रकारचं ते जेवण होतं. आणि कधीतरी एखादा वाटपे असतो ना तो आपल्याला सरफेस द्यायचा. म्हणजे तेल आणि हे असतं ना, तेल आणि मसाला ते दिलं की अगदी हां म्हणजे त्याला जास्त हे सरफेस दिला असं म्हणायचे. तर तशा ते असायचं. रविवारी आम्हाला मात्र चपाती मिळायची, मग हा आनंद व्हायचा. ह्या पद्धतीचं शिक्षण तिथे घेतलं. BA झालो, BEd झालो, शिक्षक झालो विकास स्कूलवर. परत नंतर परत पाहिलं 342 पगार होता महिन्याला. पण त्याच्यानंतर मग वाशीला गेलो, तिथे 442 झाला. 100 रुपये वाढले. वाशी न्यू बॉम्बे. ज्यावेळी वाशीला गेलो आपण करतो ना ते सेक्टर 1 E40 राहायला लागलो. आणि पिठाची चक्की वाशीला, मातीचा नाला वाशीला. म्हणजे दुकान बिकान काही नव्हतं. असे ते 4-6 बिल्डिंग तयार झाल्या होत्या. तिथं शिवविजय याच्याकडनं कोल्हापूर कोल्हापूरकडनं जायचो. मस्त लांबून प्रतापगडवरून दिसायचा. प्रतापगडच्या वाटेवर प्रवासवरून ते बघा मला पण काय थोडं येत होतं त्यावेळेला. तुम्ही चांगले लिहिता. तर त्या दृष्टीने तिथे एक प्रवास म्हणून लिहिलं. कॉलेजला गेलो. नंतर वडिलांची थोडी मनी ऑर्डर यायला लागली. त्या काळात मनी ऑर्डर होते. म्हणजे मला वडिलांच्याकडनं 20-25 रुपये यायचे. रुपये हजार नाहीत, रुपये यायचे. काकाकडनं 10-15 रुपये यायचे. तर माझ्या खिशात 4 आणे असायचे. 4 आण्याची भजी मिळायची. 10 पैशाचा चहा मिळायचा. कॅन्टीनमध्ये गेलो माझी लहानपणाचं जीवन मोकळं व्हायचो. त्या ललित टिकत राहतो. भीड भिकेची भीड. आपण भीड ठेवतो ना, ती भीड ही भिकेची भीड. अशा प्रकारे थोडंसं तुमच्या मला वेळ होतं.
वगैरे अंगठ्या, रतनशेठ बाकी आपले पनवेला पेढी तिथे गहाण ठेवले, 5,000 रुपये मिळाले आणि उद्योगात पडलं. आई वडिलांचं झालं, आता उद्योगात टाकायचं की नाही, जायचं की नाही, सरकारी नोकरी कशी सोडायची. आपल्या प्रत्येकाच्या मराठी माणसाच्या घरामध्ये आईच्या देवी आणि आम्ही कौल लावला की नोकरी सोडून नंतर जायचं का काय करायचं. अजून कौल मिळाला. बघा, देव सुद्धा आपल्या पाठीचं, देवी आपल्या पाठीशी असतं. कौल मिळाला आणि मी नोकरी सोडली आणि उद्योगात गेलो. म्हणजे अशा प्रकारे एक उद्योगात जाताना सुद्धा धाकधूक होतीच. मग ते 10,000चं काम केलं, मग 20,000चं काम केलं, मग 53,000चं काम केलं. अशी थोडी प्रगती करत करत जाऊन आता मी कोट्यावधी रुपयाची कामं घ्यायला लागलो. उद्योजक म्हणून आता पण त्याला बरीच वर्ष झाली. 1976ला मी पहिलं काम घेतलं. 1976 पासून ते म्हणजे 2021 पर्यंत मी काम बघत होतो. 98ला मी म्हणजे खासदार झालो. पण 21 नंतर मी आपलं माझं वस्त्र मुलांच्या जबाबदारीमध्ये टाकून मोकळे झालो. आणि त्याचा तुम्ही बघा, आता मी सध्या उद्योगधंद्यामध्ये फक्त मार्गदर्शन करायचं काम करतो. प्रत्यक्ष टेंडर भरणं, कामावर जाणं हे मी काही करत नाही आहे. आता 2 मुलं आपली जी आहेत, प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर माझी मुलं, तर ती त्यात थोडं बहुत नशे घालतात. प्रशांत ठाकूर मला 10% वेळ देत असेल. ते उभे राहिले, तेही हारले. 96ला 5 वर्षांनी पुन्हा निवडणूक लागली. पुन्हा त्याच्याकडे उभे राहिले, पुन्हा ते हारले. ते 3 वेळा शेतकरी कामगार पक्षाचा हा सलग 3 वेळा पराभवाची हॅट्रिक झाली, पराभव झाला. पण नंतर 2 वर्षांनी परत निवडणूक लागली. मग बघायला लागले की उभं कर पुन्हा कोण राहायला तयार नव्हते. खरं तर त्यावेळेला विवेक पाटील इकडे आमदार होते. 2 वेळा झाले मला वाटते, नाही 95 झाले आमदार ते, असेल. त्याच्यानंतर मोहन पाटील त्यावेळेला तर म्हणजे 98ची निवडणूक म्हणतोय, तर त्यावेळेला ते मंत्री पण हे झाले होते. आणि त्याच्यानंतर कोणी मीनाक्षी पाटील मंत्री होत्या, पण कोणी खासदारकीला उभं राहत नव्हतं. रामशेठ मला शेठ बोललो होतो, मला पण मी शेठ झालो होतो. राम ठाकूर बोलतो म्हणे शेठ झालं होतं. आणि त्याच्यानंतर जा दिल्लीला म्हणे, नाहीतरी आज दिल्ली जाऊन काय करतो, झोपाच काढतोय. सॉरी म्हणजे त्याच्यात मला बोलायला नको, नंतर माझे हे झाले. पण त्यावेळी एक त्यांच्याबद्दलचं एक सदान समाजामध्ये होतं की अंतले हे बाकीच्या लोकांना भेटत नव्हते. घरी कुणी गेलं तर त्यांच्या घरातल्या माणसे आमचा साप हाही नाही, शेजारीचं होतं साप हाही नाही, असा प्रकारचं. म्हणजे असून सुद्धा नाही म्हणून ऐकायला मिळत होतं. मला वाटतं मी खासदाराला बदललं ते चित्र जे आहे ना, दिवस रात्र सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10-11 पर्यंत साधारणतः आपल्याला लोकांच्या कामावर धावतो पडतो. पण अंतुले साहेबांचं ते 89
त्याला आता भरपूर दगड मातीचा धंदा बरीच वर्ष केला. 76 ते 98 त्यावेळेला 22 वर्ष झाली. म्हटलं आता जाऊया, आपलं नाव तरी भिंतीवर राहील. पडलं तर पडलं, लोकसभेचे उमेदवार नाव तर राहील ना. पण देवाची कृपा मी निवडून आलो. म्हणजे अशा प्रकारे आयुष्यामध्ये आपलं हेतू चांगला असला, आपलं लक्ष जर सुंदर असलं, चांगलं असलं आणि काम करताना पण दुसऱ्या शक्यतो त्रास न देता चांगली काम करत जावी, इतकं उपयोगी पडतंय लोकांच्या तितकं उपयोगी पडावं असं हे असलं तर बघा, जरी तुम्ही शिक्षण घेऊन आलं होतं, हायस्कूलही झालं नसलं, पण हायस्कूल झालं, कॉलेज झालं, नंतर शिक्षक लागलो, परत नंतर उद्योजक झालो आणि ही संधी खासदारकीची आली आणि देवाच्या कृपेनं मी खासदारकी झालो. अशा आयुष्य प्रत्येकाच्या आयुष्यात या सेवा येत असतात. प्रत्येकाला आपल्याला झगडं लागतं. बरीचशी आपले उदाहरणं आहेत की गरिबीतून जाऊन रस्त्यावरच्या लाईटमधून शिकून सुद्धा मोठमोठे आपले नेते झालेले आहेत राष्ट्रात. म्हणजे अब्दुल कलाम सारखे हे पण झालेले आहेत. अब्राहम लिंकनचे नाव देतो आपण, अशी बरीचशी नाव आपल्याला घेता येते. राजकारणातून निवडणुकीच्या राजकारण, पण बाकी कामामध्ये मात्र शिक्षण क्षेत्रामध्ये विशेष करून समाज सेवा शिक्षणामध्ये आपले हे काम अविरत चालू ठेवलं आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते चालू मी ठेवणार आहे. तर कामामध्ये असलो की मला आणि त्याच्यामध्ये समजत नाही, आपण कामामध्ये इंटरेस्ट गेलं तसं मिळतं, मला ते समाधान मिळतंय. म्हणजे अशा प्रकारे आज सुद्धा 75 मी गाठली. आता 75 पुढं काय प्रवास आहे ते देवालाच नाही, पुढं आहे नाही, कुठे थांबते गाडी, अचानक थांबते. खरं तर अचानक थांबलेलीच बरं वाटेल. मी कुठे अडचणत पडून राहण्यापेक्षा अचानक पुढे गाडी थांबली तर उलट त्याला चांगलं असतं. हसत खेळत जाणं, काय वरती सुद्धा देवाकडे जातो हसत खेळत जाणं. तर अशा प्रकारे कधी सांगता येत नाही, पण तोपर्यंत जमेल तितकं आपण काम करत जायचं. लोकांच्या करता करता समाजाकरता करायचं आणि कशा प्रकारचं काम काय आहे त्याचं जजमेंट तुम्हीच देऊ शकता. खरं तर पत्रकार जे आहेत आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतं मी चांगलं काम करतोय, मी फार चांगला आहे असं, पण शेवटी तो कसा आहे काय आहे ते समाजाने ठरवायचं असतं. आणि समाजामधला तुमचा पत्रकारांचा जो वर्ग आहे तो वर्ग खऱ्या अर्थानं अनेक वेळा विविध ठिकाणी विविध बाजूनं बघत असतो ठरवत असतो. तर त्याच्यामुळं आयुष्यात मला वाटतंय अजूनही जितकं जमेल तितकं काम करावं. तुमच्या सगळी जी साथ मिळालेली आहे त्या साथमुळं अजूनही आता मी आयुष्यात एक झालं शिक्षण, माझं स्वतःच आयुष्य, त्यानंतर आता म्हणजे घरगुती बघायला गेला तर तेही समाधान मिळालं. म्हणजे एक तर मुलं मोठी झाली, उच्च पदावर गेली, उद्योगात पण रमली, म्हणजे ते समाधान आहे. पुन्हा आणखीन आमचे 2 मुलांची मुलं, प्रशांतची 2 मुलं, परेशची 2 मुलं, ती आता ग्रॅज्युएट एक झालं, दुसरं कॉलेज आता जातोय सुद्धा ज्युनियर कॉलेजला. परेश पण सुद्धा एक दुबईला आता त्याचं झालं, आता लंडनला जातोय. म्हणजे एकंदरीत फॅमिली लाईफ सुद्धा आपल्याला चांगलं मिळालं. ते सामाजिक कामामध्ये चांगली संधी मिळाली, त्यात समाधान लाभेल अशा प्रकारचं काम केलं. फॅमिली लाईफमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या अर्थेनं 2 सुनबाया आणि 2 म्हणजे मुलं आणि त्यांची आता 2-2ची 4 नातवंड, त्यांच्यामध्ये मी आता रमून जातो. फक्त वेळ मिळते रमायला, त्यांबरोबर घेऊन जाणं, बाहेर फिरायला जाणं किंवा मार्केटिंगला जाणं वगैरे हा वेळ मिळत नाही. पण एकंदरीत सामाजिक आयुष्यात मोठ्या थोड्या मोठ्यांच्या आशीर्वाद मिळेल, त्याची आपल्याबद्दल काही उद्गार पाहिजे तर त्यानंतर बरं वाटतं. आणि फॅमिली लाईफमध्ये सुद्धा चांगल्या अर्थाने समाधानाची अशी गोष्ट आहे. जीवन यथार्थ झाल्यासारखं वाटतं. त्यात कमी जास्त असेल तर त्याच्यामध्ये चांगलं घडवण्यात तुमचा वाटा भरपूर मोठा आहे. आणि जे काय अजून जे काय करता येईल ते मी करत राहील तशी मी ग्वाही देतो. तुमच्या पत्रकारांच्या समोर साक्षीनं अशी मी ग्वाही देतो. आणि शेवट
की 11 वर्ष राजकारण जास्त करतात. समाजसेवा मला वाटतं आता निवडून जास्त महत्वाचं, मला तसं काही वाटलं नाही. आणि म्हणून सर्व पक्षातील आमच्या सगळ्याच लोकांचं म्हणणं होतं तुम्ही निवडून उभं राहिलं पाहिजे. पण बोललो नाही, बस झालं आता, कुठेतरी एकदा ते थांबलं पाहिजे. मी थांबलो आणि आज 75 वर्षात अमृत महोत्सव व्यवसाय पदार्पण केलंय. तुमच्या सर्वांच्या सदिच्छामुळं माझं जीवन चांगलं चाललंय आणि असंच तुमचं प्रेम ते पुढेही राहू द्या अशी तुम्हाला विनंती करतो. आणि माझं प्रास्ताविक म्हणा किंवा मनोगत म्हणा ते संपवतो. आपल्याला आणखी माझ्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल, विचारता असेल कुठल्याही बाबतीत एबीसीडी म्हणजे धंद्यातला असो, राजकारणातला असो, समाजकारणातला असो, शैक्षणिक क्षेत्रातला असो, ते आपण अवश्य विचारू शकता. अजून एक अर्धा तासामध्ये चर्चा करत काही नाही ना, नंतर जेवण आहे. दोन 2004 संपताच 6 महिने अगोदर निवडणूक लागली आणि शरद पवार साहेब वगैरे आमच्या महाराष्ट्र जे दिल्लीला आहे ते भूमिपूजनाकरता आले होते. आणि त्याच्यानंतर ही निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवार निवडणुकीची प्रक्रिया चालू होते. त्यांना समजलं की रामशेठ या निवडणुकीला उभे राहत नाही. मला त्यांनी विचारलं, रामशेठ का उभे राहत नाही तुम्ही? तर नाही सांगता बस झालं मला. ह्या वेळेला 2000 मी निवृत्ती घेतली. त्याच्यानंतर मी सक्रिय असे निवडणुकीची राजकारणात उतरलोच नाही. पण त्यावेळेला घेतल्यावर सुद्धा समोर कधी असं की आपल्यातून माणूस निवृत्त झालाय तर त्याला आपलं कसंही जरा दिवसायचं वगैरे. आणि त्याच्यानंतर मला वाटत होतं त्याप्रमाणे आता वादळवाचे यांनी सांगितलं नव्हता का त्याच्यावर सांगा. एक गोष्ट होती की मी शेका पक्षाला त्या नेत्यांना सांगत होतो की बघा आता आपण एक पक्षात आपल्याला नुसतं असं राजकारणात भविष्य नाही. जी काही कामं मंजूर करून घ्यायची असेल केंद्र सरकारनं, राज्य सरकारकडनं, तर आपण सत्ताधारी पक्षाकडे जायला पाहिजे. अनेकांनी ही मतं व्यक्त केली. बघा जे सत्ताधारी पक्षात गेले ते काय सांगत असतात, आजही उलटापालटे होतात तर त्यांचा एक उद्देश काय स्वतः करतात राज्याचा आपण पक्षात जायला पाहिजे. आणि तशा पद्धतीचं हे झाल्यानंतर की आपण काँग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षात जावं असं 96 साली मी त्यावेळेला 98 साली 2004 सांगायला लागलो. पण कुणी ऐकत नव्हते तर हे नाही ते नाही असं. मग मी आपलं एका दिवशी विजय कडूला वाजवाराला बोलवलं आणि मी कसं सांगितलं, विजयजी मी सांगतो तू लेखली कशी एका पक्ष आता काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत विलीन करावं. दुसऱ्या वर्षी यांनी बातमी छापली, ती आली आणि हाहाकार झाला. प्रत्येक जण भांडत आले. याला बोलवलं होतं म्हणजे विजयला बोलवलं, विजय तू आता शेठचं मार खाणार. मी पक्ष सोडून काय बोललो तू आता शेठचं मार खाणार, बघ तू काय लिहिलंच काय झालंय. नाही शेठनंच बोलून मला सांगितलंय. आणि मी सांगितलं होतं मी नाही कशाला म्हणून. मी म्हटलं मग माझ्याकडे आले सगळे. जयंत म्हात्रे स्वतः 27 नगरसेवक घेऊन आला. शेका पक्षाचे आमचे 27 नगरसेवक होते. जयंत म्हात्रे नगराध्यक्ष होता. त्याच्यामुळं ते सगळे नगरसेवक घेऊन आला. विवेक पाटील, दत्तू शेठ हेही आले. त्यांनी सांगितलं, म्हटलं नाही आता मला एक गोष्ट अशी आहे की आपल्याला काय वाटत नाही की शेका पक्षातून राजकारण चालू ठेवा म्हणून. तर मी गप्प बसतो. पण गप्प बसायच्या ऐवजी थोडं आमची चर्चा झाली. मार्केटला 2-3 मिटिंग झाल्या, माझ्या घरी झाल्या. आणि मग शेवटी एक मिटिंग घेतली मार्केटला. दत्तू शेठ, विवेक पाटील सगळेच होते. आणि तिथं मग मी म्हटलं नाही आता मला नाही बाबा शेका पक्षात राजकारण करावं असं वाटत नाही आहे. तर माझा विचार करेन. माझा विचार झाल्यानंतर मी विवेक पाटील म्हणाले की त्यांचं मत असं 2-3 वर्ष ते असं दाखवत आहेत की आता शेका पक्ष बस झालं, शेका पक्ष बस झालं, त्यामुळे ते काय राहणार नाही. सगळ्यांची विनंती करून झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की रामशेठ आता शेका पक्षात राहणार
नाही. आणि त्याच्यामुळे मार्केट रूममधून बाहेर पडलो आणि विवेक पाटील माझ्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणले, रामशेठ आपण भेटत जाऊ, बोलूच जाऊ, म्हणजे याच्यातून काय नाही झालं ते याच्यातून म्हणजे भावनिक आपलं ज्या म्हणतो ना दोस्तीमधली भावना. त्यावेळेला मी, विवेक पाटील, जयंत म्हात्रे आणि चंद्रशेखर असे 4 खास युवा भावाचे मित्र होतो. म्हणजे कुठेही साधारणतः प्रत्येक गोष्टीमध्ये 4 लोक होतो. तर मी आपला तिथून बाहेर पडलो आणि त्यावेळेला तिथून बाहेर आलो. पण दुसऱ्या दिवशी ताबडतोब चर्चा सुरू झाली माझ्या विरुद्ध. म्हटलं 2 दिवस 3 दिवस गेल्यानंतर आणखी जास्त चालायला लागली चर्चा. पण मी त्यावेळेला त्यांना सांगितलं पक्षाचं काय, आपल्या ऑफिसचं काय करायचं. तुला ऑफिस मी घेतलेलं आहे, माझं ऑफिस आहे, पण शेका पक्षाचं ऑफिस आहे त्यात मी सोडून दिलं, हे तुम्हाला देऊन लागलं. त्यावेळेला असं नाही काय केलं त्यातून. त्यांनी विचारलं आता तुम्ही कर्नाला बँक आहे, आणखी कर्नाला स्पोर्ट्स बँक, कर्नाला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पण बाकीचे लोक कुठे झोपतात. मी ज्या वेळेला सांगितलं की तुमचं काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी जावं, काँग्रेसची नेतेमध्ये सुरू झाली. रामशेठ कुठं राष्ट्रवादी जात आहे, आमच्या काँग्रेसकडे या. राष्ट्रवादी म्हणाले कुठं काँग्रेसकडे जात आहे, आमच्याकडे या. आता शरद पवार सारखे आमची त्यांचे सगळे नेते होते राष्ट्रवादीचे. दिल्लीमध्ये माझी दर त्यांची जास्त चांगली चालत होती. पण इकडे पतंगराव कदम साहेब, विलासराव देशमुख साहेब वगैरे सर्वांची चांगलंच होतं माझं. विलासरावांचा माणूस आला, कपिल पाटील आमदार आता आहेत ना ते शिक्षक आमदार, आणि त्याच्यानंतर दुसरे हे दशरथ पाटील आता ते आग्रेचं म्हणजे आहेत ना, ते आले घरी. रामशेठ आता सरळ या ना, राष्ट्रवादी यायचं म्हणजे उलटं काय म्हणतात ते. पण राष्ट्रवादी म्हणजे पुन्हा शेवटी काँग्रेसचाच भाग ना साधारणतः. सरळच या. पतंगरावांचा फोन आला, सगळ्यांचं आले, तटकरेंचं आलं, रवी पाटलांचं आलं, अंतुलेंचं त्याचं रवी पाटलांच्या थ्रू आलं. आणि मग आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विलासराव आले, प्रभाताई आले. मला मान सन्मान काँग्रेस दिला. आणि ओबीसी महाराष्ट्राचा ओबीसीचा चेअरमन होता मला. महाराष्ट्राचा म्हणजे ओबीसी समाज हा आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा समाज आहे. आणि त्याच्यातून त्याचा पक्ष मला समाज म्हणलं. काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी सहखजिंदार, पतंगराव कदम एक खजिनदार आणि मला सहखजिनदार तिथे बनवलं. पक्षाच्या सगळ्या लोकांचं आपल्याला मान सन्मान मिळाला. पण शेवटचं काय झालं आम्हाला, आता 2004चं सांगितलं ना, तर आता पुढे पण आम्हाला सांगायला लागेल. काँग्रेसचं 10 वर्ष मी काँग्रेसमध्ये राहिलो, चांगला मान दिलं, सन्मान दिलं. नगराध्यक्ष प्रशांत झाला 2006ला. 4ला आम्ही हे केल्यानंतर मग निवडणूक लागली. आता काँग्रेस राष्ट्रवादी युती झाली. कुणाला उभं करायचं नगराशाला, कुणी म्हणजे हेच नाही. म्हणजे रामशेठात तुम्हालाच तरी करावं लागेल उमेदवार काहीतरी. मग प्रशांत तयार नव्हता, नको मला राजकारणाचं वगैरे धंदाच बघतो. पण म्हटलं नाही, आता तू नाही राहिला तर लोक म्हणतील की याने काहीतरी जाणीवपूर्वक काहीतरी केलं असेल त्या प्रकारचं. आणि मग त्याला 2010 उभा केला. म्हणून आता जास्त नगरसेवक निवडून आले. सुरुवातीला जयंत म्हात्रे हे ऑल ओव्हर पूर्ण शहरातून झालेल्या मतदान निवडून आलेलं होतं. नंतर ज्यावेळेला निवडणूक झाली 2007ची, त्याला नगराध्यक्ष म्हणून झालं. जे काँग्रेसने त्यांनी साथ दिली. आणि विलासरावांचं माझं एकदम चांगलंच होतं. आणि विलासरावांनी मग ज्यावेळी सांगितलं टोल नाक्याच्या वेळेला, ज्या वेळेला नाही ब्रिजचं काय, ब्रिजचा विषय तापला नव्हता, ब्रिजचा नंतर झाला. ज्यावेळेला टोल नाका, जो खारघरचा टोल नाका जो आहे, त्याच्या टोल नाका टोल लागत होतं. आपण एक हे सुरू केलं की आम्हाला काँग्रेसमध्ये मी आहे, सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं पृथ्वीराज चव्हाणांना की
जरा रामशेठ म्हणतात ते करा. जर निवडणुकीचं वाऱ्याला वाजत होतं आणि त्या वाऱ्यामध्ये सर्वांचं म्हणणं होतं की काँग्रेस सत्तेवर येईल नाही येईल, पण त्या दृष्टीनं पनवेलची सीट ही रामशेठ प्रशांत ठाकूर जर असतील ते 100% येईल. आणि मी त्यावेळी जाहीर केलं की जर 1 महिन्यात हा प्रश्न सुटला नाही तर मला पक्ष सोडावा लागेल. त्यासाठी टोल नाक्यावर एक आंदोलन केलं. टोल नाक्यावर तिथं आम्ही आंदोलन सुरू केलं. DCP आले, पोलीस आले. मला त्यांनी साहेब चला ना, आता भरपूर झालं की आता तुम्हाला लाईन, गाड्यांची लाईन ही पुलापर्यंत गेली. म्हटलं पुलांपर्यंत नाही, ही लाईन जी आहे ना ही वर्षापर्यंत जायला पाहिजे आहे. तरी मला काही हरकत नाही, पण आम्ही इथून आता आम्हाला टोल माफ जाणार नाही. मग आपल्या पृथ्वीराज चव्हाणच्याकडनं फोन आला. त्यांनी तिथून फोन केला की उद्या सकाळी आपल्या सह्याद्रीवरती या बोलणी करायला. आणि मग आम्ही त्यावेळेस स्थगित केलं. त्यातून इकडं आलो. 1 महिन्याची मुदत दिली होती. 1 महिन्यात होतंय नव्हतंय. आपले बाळासाहेब थोडा पनवेल आले होते, भूमिपूजन होतं. ते तहसीलदार ऑफिस वगैरे आहे ना, ते आपल्या पोलीस स्टेशनच्या जवळची बिल्डिंग आहे तिचं, तर त्यावेळेस आले होते. आणि भेटात तिथे गेलो बांद्रा शब्दाला. आणि फडणवीस साहेबांनी त्याला जवळ घेतलं. प्रशांत तुझी जागा इथं आहे, तू तिकडं कुठं होतास. आणि त्यांनी घेतलं. प्रशांतला भाजपमधून तिकीट दिलं. प्रशांत 2013ला भाजपचा आमदार झाला. 9ला काँग्रेसचा, 13-14ला भाजपचा, 19ला भाजपचा. आणि आता तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं पुन्हा आणखी 2024ला भाजपचा आमदार झाला. म्हणजे अशा 4थ्यांदा झाला. आता समाजसेवा हा माझा एक भाग आहे. शाळा कॉलेज वेगळं आहे. एक मनाला समाधान आहे की मी हे काम करत असताना समाजकारणात खेळाच्या करता, तरुणांच्या करता, काय असेल ते खेळ असतील, ज्येष्ठांकरता देऊळ वगैरे असतील, काय समारंभ असतील ते करता येतो. संसद रहित करता काय काम करता आलं, जिथे शिकलो तिथं ते करता आलं. तर त्याच्यामध्ये काय केलं तर वडिलांच्या नावानं कुठं तुमचं नवीन पुण्याला पहिल्यांदा हायस्कूल काढलं. मराठी मीडियम, इंग्लिश माध्यम, कंपोजिट स्कूल. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा तर मी वडिलांच्या नावानं खांदा कॉलनीत शिकेटी कॉलेज काढलं. आज ते कॉलेज सुद्धा A++ आहे. महाराष्ट्रातील नामवंत आहे. अटॅमिक्स कॉलेज असून बेस्ट कॉलेज अवॉर्ड आहे. सगळं काय झालेलं त्याला ते झालेलं आहे. त्याच्यानंतर खांदा कॉलनीमध्ये आईच्या नावानं लॉ कॉलेज काढलं. आणि त्यावेळेला एक करामत केली की ज्यांची एकत्र बसत नव्हते अशी काही मंडळी जे लॉ कॉलेजच्या उद्घाटनाकरता दत्ता पाटील, दिबा पाटील आणि हंटुले हे 3 नेते जे आहेत हे तिघांना एकत्र आणलं. नंतर काँग्रेस मध्ये आम्ही असताना असंच झालं. तर राणेसाहेबांचं आणि विलासरावांचं पटत नव्हतं. विलासरावांनी मला काँग्रेसमध्ये घेतलं. राणेसाहेब नंतर पक्षात आले होते पण एकत्र येत नव्हते. पण ज्या प्रशांतची मीटिंग ठेवली तर त्या प्रशांतच्या मीटिंगनिमित्त दोघेही पहिल्यांदा एकत्र आले, विलासराव आणि नारायणराव. म्हणजे अशा प्रकारे जर रामशेठ ठाकूर असला की दुवा होता. म्हणजे ग्रुप जर वगैरे असतील तर त्याच्यामधला सुद्धा दिवा होता. मग आता तशाच प्रदेश झाला तर आईच्या नावानं द्रोणागिरीमध्ये आपण इंग्लिश मिडियमचं एक स्कूल काढलं. म्हणजे आईच्या नावानं एक इंग्लिश मिडियम स्कूल आणि एक लॉ कॉलेज, वडिलांच्या नावानं एक हायस्कूल आणि कॉलेज. मग मला वाटलं माझ्या नावाने काहीतरी व्हायला पाहिजे. आणि म्हणून मी खारघरला रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल काढले 1919ला CBSEचं. एकदम छान चाललेलं आहे. मोठी मोठी ज्येष्ठ हे मिळालं बक्षीचं. त्यांच्या रामशेठच्या नावानं खारघरला कॉलेज काढलं. म्हणजे आता हे करता करता वाटायला लागलं कोपरला, जवाहरला, शिवाजीनगरला की आपल्या माझ्या नावाचं काहीतरी असावं. एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपलं झालं मोठ्या प्रकारचं 17 एकरमध्ये छान इंटरनॅशनल स्पोर्ट्स आपलं झालं. दुसरं आता मग ते अटल ब्रिज जिथे आलेलं आहे
तिथे रामशेठ ठाकूर नावानं पुन्हा एक शिमशीचं एक छान मोठं स्कूल काढलं. आयुष्यामध्ये समाजसेवेचं काम करताना किंवा देवळांकरता मदत केली, त्यामुळे विद्यालयाने मदत केली. शरद पवारांनी त्याच्यामुळेच आपल्याला म्हटलं की रामशेठने इतकं काम केलंय की रामशेठच्या कामाचा आम्हाला अभिमान वाटतो आणि कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. म्हणजे शरद पवारांसारखी माणसं म्हणतात आणि तसं म्हणतात. आता मला जर माझी कॉलेज तशी ताकदच आहे, पण मला उडून गेलेलं नाही. जितकं जमेल तितकं जास्तीत जास्त काम करावं अशी माझी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने सहकार्यानं मी म्हटलं शिल्कोकडे लोक गेले की म्हणतात मला रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल काहीतरी जागा द्या. माझी 94 गुंठ त्या ह्याच्याजवळ जागा आहे, गव्हाण दासे रोडला. तर मी त्यांना सांगितलं की ही 94 गुंठ जागा आहे ना, ही एज्युकेशनल मैदान आणि देऊळ 4000 मीटर देवळाकरता आपल्या शाळेकरता, 4000 मीटर ग्राउंड करता आणि उरलेले 1400 मीटर ही देवळा करता. इथं तुम्ही ते आरक्षण टाका. म्हणजे आपल्याला लोकांना हे आरक्षण हे काहीच नाही ना. त्यावेळेस मला तिथला एक अधिकारी म्हणाला काय, अरे साहेब याच्याकरता तुम्हाला म्हणे 2.5 पैसे मिळणार आणि तरी आता पुढले जे काय आहे ते सूत्र तुमच्याकडे बोलतो. थोडा एक शब्द मला जरा थोडासा अर्थ समजला नाही. अवलिया अवलिया शब्द कशा करता कुठे वापरला मला माहित नाही. तुमच्या महिन्याचा अर्थ चांगला आहे. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रात असे खूप असे पुरुष होऊन गेले की त्यांचं एकंदर माहित आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या तरी दशा अर्थाने अवलिया नाही म्हणालात, पण एक चांगलं काम करणं याच्यामध्ये साधारण असं म्हटलं. तर तुम्हाला मी खरंच आता माझ्यावर बोलणं तुम्ही ऐकलं पाहिलं असेल साधारणतः की 6 दृष्टी समोर चांगलं काम समाज कुणाच्या मागे जातो की चांगलं काम चाललं नाही, हा माणूस चांगला आहे. आता खरं तर मी छोटासा माणूस होता, कुठंच नव्हतो आणि अंतरी साहेबांकडून समोर उभं राहिलो तर त्यांना तेच वाटलं ह्याकडे काहीच नाही आणि हा देवळांना मदत करतोय, हा खेळाकरता मुलांना मदत करतोय, हा ज्येष्ठांना बोलतोय, शाळांना मदत करतोय. मग हा खासदार जर झाला तर हा पैसे खाणार नाही. मूळ भावना काय, पैसे खाणार नाही. आणि मला तुमचं सर्वांचं मतदारांचं मत असेल की मी म्हटलं कामात कशात पैसे खाल्ले असं तुम्हाला दिसलं असेल तर मला सांगा. माझ्याकडे तरी अजिबात 1% झालेलं नाही. नकळत तुम्हाला वाटलं असेल झालं तर ते मला सांगितलं म्हणून. तर लोकांची भावना काय असते की निरपेक्षपणाने काम करणारा माणूस असला पाहिजे आहे. आता परवाच पाहिलं आमचं भाजपचं राज्य आहे, स्मशान विभाग शिडको अतिक्रम झाल्यानंतर मी गेलो, 2 वेळा गेलो, 2 वेळा पोलिसांना थांबवलं. कुणी म्हणणार आहे अरे आपलं सरकार आहे, सरकारकडे जाऊन काम करा. सरकारकडे म्हणतोय, सरकारची भूमिका चुकत नाही ना केंद्राची ना राज्याची. मोदी साहेब सांगत नाही त्या गावकऱ्यांना नुकसान करा, फडणवीस साहेब सांगत नाही. पण अधिकारी वर्ग जो असतो ना कुठे तिथं इकडे गुंतलेले असतात, त्याच्यामध्ये करतात. तर ही भावना माझी चांगली आहे आणि साफ काम करायचं आपलं धोरण असल्यानं मला वाटते त्याच्यात लोकांनी मला डिमांड दिला एक चमत्कारिक की मला वाटतं मी याचं विशेष काही करतोय असायला भाग नाही. म्हणजे जे काही काम करतोय ना आपला विषय काय करते. आता मी 2-4 ऐकलं बोललो ना तुम्हाला, थोडीने भांडायला धन्याचा मारलं पितो आम्हाला बालवाई. म्हणजे आपल्याला देवानं दिलंय. माझ्याकडे काय होतं, मी ज्यावेळेला शाळा शिकायला लागलो 18-20 वर्षात झालो त्यावेळेला काहीच नव्हतं. आणि मग आता इतकं सुरू मिळत चाललंय म्हणून मी काय करतो, मी जाहीरपणात सांगतो मी माझ्या उत्पन्नातला 20-25% वाटा हा
बाकीच्या चांगल्या कामांना तो वापरतो. सर्व वापरत नाही, इतक्या मी थोडा स्वार्थी आहेच. म्हणजे आपल्या पुरतं काय ते, कारण रामदासांनी सांगितलंय आधी संसार करावा नीट का, आहे ना. त्याच्यामुळे आपल्याला थोडस आपलं सांभाळून मी करतो, पण अप्पलपोट्या नाही. ज्याला अप्पलपोटे म्हणतात ना, तर तसंही नाही. अप्पलपोटे येईल ते टाकलं पोटात घेतलं लोकांकडनं आपलं वाढवत चाललंय, त्याचा शेवटी काही फायदा होणार नाही. हे तत्वज्ञान जे आहे त्या म्हणूनच परवा आता हे 3 दिवस आपला कीर्तन महोत्सव ठेवला आहे. बरोबर आहे ना. त्यांना पटलं बघा, कीर्तन महोत्सव म्हणजे काय, अध्यात्म. तो अध्यात्म ते तत्वज्ञान ते माझ्या हृदयात आतमध्ये गेलंय. वरती नुसतं वाचन केलं परिषद इतक्या कुठं नाही, ते माझ्यात झालेले संस्कार आहेत आई वडिलांचे न्याच्यातून, तर ते गेलेलं आहे. त्याच्यामुळं मला सगळ्या लोकांनी सांभाळून घेतलं. खरंच मी देवाचा आभार आहे. आपल्या सामाजिक की पहिली गोष्ट मला आईनं बाळाल्यानंतर कौल दिला. दुसरा एक कौल मला मिळाला जेव्हा मी खासदारकीला उभा राहिलो. निवडणुकीला खासदारकीला तर मला उभं करायचं सांगितलं. डिसेंबर एंडला साधारणतः जर एल डी पाटील यांनी सांगितलं रामकृष्ण नाईक तुम्हाला उभं राहावं लागेल. दोन कामं केली आहे ना. मला गेलो आईकडं कौल मागितला, हिने कौल दिला मला. ते बघा देव धर्म सर्व माझ्या मागं ताट ठेवणार बघा. आईनं कौल दिला, माझ्या ह्या आईनं स्वतःच्या आईनं दिला आणि इकडे आईनं सुद्धा मला कौल दिला. ते 2 वेळा कौल मला दिला. ते देवाचा कौल देव सुद्धा देवी सुद्धा माझ्या पाठीशी ठामपणा राहिलेला आहे. आता त्यानंतर तुमचा प्रश्न दुसरा होता की काय बोला. नावाकडे ते गोष्ट करायची राहून गेली या 74 वर्षामध्ये. आता ह्या याच्यामध्ये 74 वर्षात राहून गेलंय बरंच. तिथं माझी काही मदत पोहोचलेली नाही. शाळेकरता कधी आले, कॉलेज करता आले, आणखी कशा करता आले, तर मी फुलाची पाकळी काहीतरी त्यांच्याकरता करत असतो. राजकारणात जाऊन तुम्हाला सांगितलं की मी कामं करत गेलो, पण माझी मला खंत राहील त्यावेळेला की शेकापेक्षा तुम्ही खासदार झालोय, पण मला जे आलेले आहेत त्या प्रकल्पाने पाहिजे तितकं लक्ष आपल्या प्रकल्पाकडे दिलेलं नाही. म्हणजे ते प्रकल्प खरं बघायला गेलं तर काय मर्यादा असतात प्रत्येकाला. म्हणजे माझ्या आयुष्यात मी काय किती तरी झालो तर त्या मर्यादा आहेत की त्यांचे करता बघा. स्मशानभूमीकरता आज आपल्याला झरडावं लागतोय. काही लोकांना अजून 12.5% प्लॉट आहेत, 2.5% प्लॉट आहेत, त्याचा अजून मिळतंय. गरजेपोटली घरांचं एकदा भूमिका झाली. मी स्वतः 2007 साली त्यावेळेस उल्हासनगर भूमिका मांडली. कशाने घरं वाचली पाहिजे, शिडको करता पाहिजे तर मला पेरीफेरी रोड टाका, बाहेरचं तुम्ही शिडको करा, पण त्या पेरी रोडच्या आतली जागा जी आहे ती गावाला विलासरावने आदेश दिला त्यावेळेला काय की ठाणे कलेक्टर, रायगड कलेक्टर या नवी मुंबई क्षेत्रात जावं. ठाणे कलेक्टर बेला प्रॉपर्टीसाठी, रायगड वगैरे पलीकडे रोडसाठी, आणि त्यांनी गावकऱ्यांना किती गावठाण वाढू पाहिजे ते त्यांनी ठरवावं. म्हणजे हे मी प्रयत्न केले, तिथे संमती मिळाली पण काम पूर्ण नाही झालं. पुढे आता फडणवीस साहेबांनी 200 मीटर सांगितलं, 200 मीटर गावठाण विस्तार द्यायचा. आता शिंदे साहेब आलं तर त्यांनी 250 मीटर सांगितलं. झालं का? म्हणजे हे जे गावठाण विस्ताराचं असेल किंवा याच्यातलं असेल किंवा हे जे काही प्रोजेक्ट व्हायला पाहिजे आपल्याकरता ते झालेले नाही. माझ्या डोक्यात ती खंत आहे. म्हणून कधी कधी मी असा रस्त्यावर भांडत असतो ना, पाऊस असतो किंवा टोल नाके तसं असतं किंवा एकच असतो. अजूनही पुढे सुद्धा मी भांडणार आहे.
तर थोडं मर्यादा आहेत, जराशा राजकीय मर्यादा असतात ना, त्या मर्यादा आहेत, पण त्यातूनही जितकं जमेल तितके मी ज्युनियर कॉलेजला बरेचसे पण सुद्धा एक दुबईला आता त्याचं झालं, आता लंडनला जातोय. म्हणजे एकंदरीत फॅमिली लाईफ सुद्धा आपल्याला चांगलं मिळालं. सामाजिक कामामध्ये चांगली संधी मिळाली, त्यात समाधान लाभेल अशा प्रकारचं काम केलं. फॅमिली लाईफमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या रीतीनं दोन्ही सुनबाया आणि दोन्ही म्हणजे मुलं आणि त्यांच्या आता 2-4 नातवंड यांच्यामध्ये मी आता रमून जातो. फक्त वेळ मिळत त्यांना माहिती, त्यांना बरोबर घेऊन जाणं, बाहेर फिरायला जाणं किंवा मार्केटिंगला जाणं वगैरे हा वेळ मिळत नाही. पण एकंदरीत सामाजिक आयुष्यात मोठ्या मोठ्या थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद मिळतात, त्यांची आपल्याबद्दल काढले उद्गार पाहिले ते पाहिल्यानंतर बरं वाटतं. आणि फॅमिली लाईफमध्ये सुद्धा चांगल्या अर्थानं समाधानाची अशी गोष्ट आहे. जीवन यथार्थ झाल्यासारखं वाटतं, त्यात कमी जास्त असेल तर त्याच्यामध्ये चांगलं घडविण्यात तुमचा वाटा भरपूर मोठा आहे. आणि जे काय अजून जे काय करता येईल ते मी करत राहीन अशी मी ग्वाही देतो. तुमच्या पत्रकाराच्या समोर साक्षीनं अशी मी ग्वाही देतो. आणि शेवटपर्यंत धडपडत राहून समाजसेवा वेगवेगळ्या प्रकारे, समाजसेवा एकाच बाजून नाही करता येत, विविध क्षेत्रामध्ये करता येते. त्यात एक समाजसेवा राजकारणात सुद्धा समाजसेवाच करायची असते. आता बरेचसे लोक राजकारण केलं की अंगावर चिकटवून घेतात, राजकारण जास्त करतात. समाजसेवा न वाटतं आता निवडून जास्त महत्त्वाचं, मला तसं काही वाटलं नाही. आणि म्हणून सर्व पक्षातील आमच्या सगळ्याच लोकांचं म्हणणं होतं तुम्ही निवडून उभं राहिलं पाहिजे. पण बोललं नाही, बस झालं आता, कुठेतरी आपल्याला ते थांबलं पाहिजे. मी थांबलो. मी आज 75व्या वर्षात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलंय. तुमच्या सर्वांच्या सदिच्छामुळं माझं जीवन चांगलं चाललंय. आणि असंच तुमचं प्रेम हे पुढेही राहू द्या अशी तुम्हाला विनंती करतो. आणि माझं मी प्रास्ताविक म्हणा किंवा मनोगत म्हणा ते संपवतो. आपल्याला आणखीन माझ्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल, विचारायचं असेल कुठल्याही बाबतीत ABCD म्हणजे धंद्यातला असो, राजकारणातला असो, समाजकारणातला असो, शैक्षणिक क्षेत्रातला असो, ते आपण अवश्य विचारू शकता. ते अजून एक अर्धा तासामध्ये चर्चा करायला काहीच हरकत नाही ना. नंतर जेवण आहे. हां 2000 आता त्याला इंटरेस्ट आहे की राजकीय स्थित्यंतर बघा. शेतकरी कामगार पक्ष, माझे वडील शेतकरी कामगार पक्षाचे होते आणि म्हणून सुरुवातीपासून शेतकरी कामगार पक्षाचं मी सुद्धा समजायला लागलं, व्यवसाय काम करायला लागलो. पण 98ला खासदार झालो, 99ला खासदार झालो. आणि ही टर्म संपताच 2099 ते 2004 संपताच 6 महिने अगोदर निवडणूक लागली. आणि शरद पवार साहेब वगैरे आमचे महाराष्ट्र जे दिल्लीला आहे ते भूषणाकरता आले होते. आणि त्याच्यानंतरही निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवार निवडणुकीची प्रक्रिया चालू होती. त्यांना समजलं की रामशेठ काही निवडणुकीला उभे राहत नाहीत. मला त्यांनी विचार, रामशेठ का उभे राहत नाही तुम्ही? तर नाही साहेब, तर बस झालं मला. त्या ह्या वेळेला 2004 मी निवृत्ती घेतली. त्याच्यानंतर मी सक्रिय असे निवडणुकीची राजकारणात उतरलोच नाही. पण त्यावेळेला घेतल्यावर सुद्धा समोर कधी असतं की आपल्यातून माणूस निवृत्त झालाय तर त्याला आपलं कसंही जरा डिवचायचं वगैरे. आणि त्याच्यानंतर मला वाटत होतं त्याप्रमाणे आता वादळवाजे यांनी सांगितलं नव्हतं का त्याच्यावर सांगा. एक गोष्ट होती की मी शेका पक्षाला त्या नेत्याला सांगत होतो की बघा आता आपण एक पक्षाचं आपल्याला नुसतं असं राजकारणात भविष्य नाही. जे काही कामं मंजूर करून घ्यायची असतील केंद्र सरकारकडनं, राज्य सरकारकडनं, तर आपण सत्ताधारी पक्षाकडं जायला पाहिजे. अनेकांनी ही मतं व्यक्त केलीत. बघा, जे सत्ताधारी पक्षात गेले ते काय सांगत असतात, आजही जे उलटापालटी होतात तर त्यांचा एक उद्देश काय स्वतः करतात जातात अशातला भाग नाही. तर आपल्या मतदारसंघाचं, आपल्या भागामध्ये फंड्स यावा केंद्राचा, राज्याचा, तर आपण त्या पक्षात जायला पाहिजे. आणि तशा पद्धतीचं हे झाल्यानंतर मी त्यावेळेस डिक्लेअर केलं की आपण काँग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षात जावं. असं 96 साली मी त्यावेळेस 2004 सांगायला लागलो. पण कुणी ऐकत नव्हते का हे नाही ते नाही असं. मग मी आपलं एका दिवशी विजय कडूला वादळवाड्याला बोलवलं
आणि मी जसं सांगितलं विजयली, मी सांगतो तो लेखली का शेका पक्ष आता काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत विलीन करावं. दुसऱ्या वर्षी यांनी बातमी छापली, ती आली आणि हाहाकार झाला. प्रत्येकजण भांडत आले. याला बोलवलं वाटतं मला, विजयला बोलवलं. विजय तू आता शेटचं मार खाणार. मी पक्ष सोडणार की बोललो तो आता शेटचं मार खाणार. बघ तू काय लिहिलंस, काय झालंय. नाही म्हणे शेटनंच गुरु मला सांगितलंय. म्हणजे आणि मी सांगितलं होतं, मी नाही कशाला म्हणून. मी म्हटलं माझ्याकडे आले सगळे. जे मात्र स्वतः 27 नगरसेवक गुन्हा शेका पक्षाचे आमचे 27 नगरसेवक होते. जे मंत्री नगराध्यक्ष होते. त्याच्यामुळं ते सगळे नगरसेवक गुन्हा आला. विवेक पाटील, दत्तू शेठ तेही आले. त्यांनी सांगितलं. म्हटलं नाही आता मला एक गोष्ट अशी आहे की आपल्याला काय वाटत नाही की शेका पक्षात कुठं राजकारण चालू ठेवा म्हणून. तर मी गप्प बसतो. पण गप्प बसायच्या वेळी थोडं आमची चर्चा झाली. मार्केटला 2-3 मिटिंग झाल्या, माझ्या घरी झाल्या. आणि मग शेवटी एक मिटिंग घेतली मार्केटला. दत्तू शेठ, विवेक पाटील सगळेच होते. आणि तिथं मग मी म्हटलं नाही आता मला नाही बाबा शेका पक्षात राजकारण करावं वाटत नाही आहे. तर माझा मी विचार करेन. माझा विचार झाल्यानंतर मी विवेक पाटील म्हणाले की त्यांचं मत असं 2-3 वर्ष ते असं दाखवत आहेत की आता शेका पक्ष बंद झालं, शेका पक्ष बंद झालं, त्यामुळे ते काय राहणार. सगळ्यांची विनंती करून झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की रामशेठ आता शेका पक्षात राहणार नाही. आणि त्याच्यामुळं मार्केट रूममधून बाहेर पडलो. आणि विवेक पाटील माझ्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाले, रामशेठ आपण भेटत जाऊ, बोलूच जाऊ. म्हणजे याच्यातून काय नाही झालं तर याच्यातून म्हणजे भावनिक आपल्याला ज्याला म्हणतो ना दोस्तीमधली भावना. त्यावेळेला मी, विवेक पाटील, जयंत म्हात्रे आणि चंद्रशेठ असे 4 खास जीवाभावाचे मित्र होतो. म्हणजे कुठेही साधारणतः प्रत्येक गोष्टीमध्ये 4 लोक होतो. तर मी आपला तिथून बाहेर पडलो आणि त्यावेळेला तिथून बाहेर आलो. पण दुसऱ्या दिवशी ताबडतोब चर्चा सुरू झाली माझ्या विरुद्ध. म्हटलं 2 दिवस 3 दिवस गेल्यानंतर आणखीन जास्त चांगल्या लागली चर्चा. पण मी त्यावेळेला त्यांना सांगितलं पक्षाचं काय, आपल्या ऑफिसचं काय करायचं. तर ऑफिस मी घेतलेलं आहे, माझं ऑफिस आहे. पण शेका पक्षाचं ऑफिस आहे त्यात मी सोडून दिलं, हे तुम्हाला देऊन टाकलं. त्यावेळेला असं नाही काय केलं आहे. त्यांनी विचारलं आता तुम्ही कर्नाला बँक आहे, आणखीन कर्नाला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. मग त्याचं आता कर्नाला बँक, कर्नाला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्याचं काय आहे. तर म्हणले ते तुम्ही बघताय, तुम्ही बघा. जिथं ते बघत होते. JBC संस्था, जनरल भूषण संस्था ती स्थापन केली आणि ते तुम्ही बघताय, तुम्ही बघा. ज्या पद्धतीने आमची वाटणी अगदी घरगुती म्हणजे वाटणी असते ना आपल्या वडील प्रॉपर्टीची, ते प्रॉपर्टीची वाटणी केल्यासारखं झालं. म्हणजे तुम्ही निर्णय येता किंवा काय शिरी न करताना मग कर्नाला स्पोर्ट्स त्यांनी बघावं, कर्नाला बँक त्यांनी बघावं, जनरल भूषण संस्था ती मी पाहावं. अशा प्रकारचं ठरवून अगदी वाटणी करून बाहेर पडलो. त्यानंतर मी थांबलो. पण बाकीचे लोक कुठे झोपत आहेत. मी जे आपल्याला सांगितलं की तुमचं काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीत जावं, काँग्रेसची नेतेमंडळी सुरू झाली. रामशेठ कुठं राष्ट्रवादी जात आहे, आमच्या काँग्रेसकडे या. राष्ट्रवादी म्हणाले कुठं काँग्रेसकडे जात आहे, आमच्याकडे या. आता शरद पवार सारखे आमची त्यांचे सगळे नेतेमंडळी होती राष्ट्रवादीचे. दिल्लीमध्ये मानली जात त्यांची जास्त चांगली चालत होती. पण इकडे पतंगराव कदम साहेब, विलासराव देशमुख साहेब वगैरे सर्वांची चांगलंच होतं माझं. विलासरावांचा माणूस आला. नंतर कपिल पाटील आमदार आता आहेत ना ते शिक्षक आमदार. आणि त्याच्यानंतर दुसरे हे दशरथ पाटील आता ते आग्र्याचे म्हणजे आहेत ना ते आले घरी. रामशेठ आता सरळ या ना. राष्ट्रवादीचं म्हणजे उलटं कायचं म्हणतात ते. कारण राष्ट्रवादी म्हणजे पुन्हा शेवटी काँग्रेसचाच भाग ना साधारणतः. सरळच या. पतंगरावांचा फोन आला, सगळ्यांच झाले. तटकऱ्यांचं आलं, रवी पाटलांचं आलं, अंतुलेंचे त्याचं रवी पाटलांच्या थ्रू आलं. आणि मग आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विलासराव आले, प्रभाताई आले. मला मान सन्मान काँग्रेसमधून दिला. आणि ओबीसी महाराष्ट्राचा ओबीसीचा चेअरमन होता त्यांनी म्हणून. महाराष्ट्राचा म्हणजे ओबीसी समाज हा आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा समाज आहे. आणि त्याच्यातून त्याचा पक्ष मला समाज म्हणलं. काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी सहखजिंदा, पतंगराव कदम एक खजिंदा आणि मला सहखजिंदा तिथे बनवलं. पक्षाच्या सगळ्या लोकांचं आपल्याला मान सन्मान मिळाला. पण शेवटचं काय झालं आम्हाला आता 2004चं सांगितलं ना, तर आता पुढे पण आम्हाला सांगायला लागेल. काँग्रेस 14 10 वर्ष मी काँग्रेसमध्ये राहिलो, चांगलं मान दिलं, सन्मान दिलं.
नगराध्यक्ष प्रशांत झाला. 2006ला 4ला आम्ही हे केल्यानंतर मग निवडणूक लागली. आता काँग्रेस राष्ट्रवादी युती झाली. कुणाला उभं करायचं नगराध्यक्षाला? कुणी म्हणजे येत नाही. म्हणजे रामशेठ तुम्हालाच काही करावं लागेल उमेदवारी काहीतरी. मग प्रशांत तयार नव्हता. लोक मला राजकारण असं काही धंदाच बघतो, पण बोललो नाही, आता तू नाही राहिला असं लोक म्हणतील की याने काहीतरी जाणीवपूर्वक काहीतरी केलं असेल त्या प्रकारचं. आणि मग त्याला 2010 उभा केला. तो निवडून आला. जास्त नगरसेवक निवडून आले. सुरुवातीला जयम मात्र हे ऑल ओव्हर पूर्ण शहरातून झालेले मतदान निवडून आलेलं होतं. नंतर ज्यावेळेला निवडणूक झाली 2007ची नगरपालिकेची, ती नगरसेवकाही झाली. नगराध्यक्ष त्यावेळेला सर्वातून नेगेटिव्ह होतं. आणि 35 नंबर वार्डात जयमध्ये पण राहतो आणि मी पण राहतो. मग जयम मात्रे विरुद्ध प्रशांत ठाकूर अशी लढाई झाली. आणि प्रशांत ठाकूर पण चांगल्या मताने निवडून आले. प्रशांत निवडून आल्यानंतर ताबडतोब त्याला नगराध्यक्ष बनवून झालं. जे काँग्रेसने त्याने त्यांनी साथ दिली. आणि विलासरावांचं माझं एकदम चांगलंच होतं. आणि विलासरावांनी मग ज्यावेळी मी सांगितलं टोल नाक्याच्या वेळेला, ज्या वेळेला नाही ब्रिजचा विषय तापला नव्हता. ब्रिजच्या नंतर झाला. ज्यावेळेला टोल नाका जो खासगरचा टोल नाका जो आहे, ते त्या टोल नाक्यावर टोल लागत होतं. आपण एक हे सुरू केलं की आम्हाला काँग्रेसमध्ये मी आहे, सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं पृथ्वीराज चव्हाणांना की जरा रामशेठ म्हणतात ते करा. जर निवडणुकीचं वाढत होतं आणि त्या वाऱ्यामध्ये सर्वांचं म्हणणं होतं की काँग्रेस सत्तेवर येईल नाही, पण त्या दृष्टीनं पनवेलची सीट ही रामशेठ प्रशांत ठाकूर जर असतील ते 100% येईल. आणि मी त्यावेळी जाहीर केलं की जर 1 महिन्यात हा प्रश्न सुटला नाही तर मला पक्ष सोडावा लागेल. त्यासाठी टोल नाक्यावर एक आंदोलन केलं. टोल नाक्यावर तिथं आम्ही आंदोलन सुरू केलं. DCP आले, पोलीस आले. मला त्यांनी साहेब चला ना, आता भरपूर झालं ते, आता तुम्हाला लाईन गाड्यांची लाईन ही पुलापर्यंत गेली. म्हटलं पुलांपर्यंत नाही, ही लाईन जी आहे ना ही वर्षापर्यंत जायला पाहिजे आहे. तरी मला काय हरकत नाही, पण आम्ही इथून आता आम्हाला टोल मात्र जाणार नाही. मग आपल्या पृथ्वीराज चव्हाणच्याकडून फोन आला. त्यांनी इथून फोन केला की उद्या सकाळी आपल्या सह्याद्रीवरती या बोलणी करायला. आणि मग आम्ही त्यावेळेस स्थगित केलं. त्यातून इकडं आलो. 1 महिन्याची मुदत दिली होती. 1 महिन्यात होतंही नव्हतंय. आपले बाळासाहेब थोडा पनवेल आले होते. भूमिपूजन होतं. ते तहसीलदार ऑफिस वगैरे आहे ना, ते आपल्या पोलीस स्टेशनच्या जवळची बिल्डिंग आहे तिथं. तर त्यावेळेस आले होते. त्यांनी मिटिंग घेतलं. सांगितलं रामशेठ तुम्हाला काँग्रेस सोडायची पाळी आम्ही तुमच्यावर येऊन देणार नाही. म्हटलं ठीक आहे, म्हणजे काही तसं काही याच्यातून नाही, पण शेवटी ते काही झालं नाही. आचारसंहिता लागली. मग आम्ही जाऊन सभापतींकडे डायरेक्ट राजीनामा दिला प्रशांत ठाकूरचा. आणि 2009ला काँग्रेसमधून कसं आमदार झाला तर तोही प्रश्न मिटला. 2014ला ताबडतोब फडणवीस साहेबांकडे गेलो. विनोद तावडे होते आणि मुनगंटीवार होते. त्यांनी ह्याच्यात होते कुठं आपल्या रंगशारदामध्ये. आम्ही भेटायला तिथे गेलो बांद्र्याच्या रंगशारदाला. आणि फडणवीस साहेबांनी त्याला जवळ घेतलं. प्रशांत तुझी जागा इथं आहे, तू तिकडं कुठं होतास? आणि त्यांनी घेतलं. प्रशांतला भाजपमधून तिकीट दिलं. प्रशांत 2013ला भाजपचा आमदार झाला. 9ला काँग्रेसचा, 13-14ला भाजपचा, 19ला भाजपचा. आणि आता तुमच्या सर्वांच्या कृपेनं पुन्हा आणखी 2024ला भाजपचा आमदार झाला. म्हणजे अशा रीतीनं 4थ्यांदा झाला. आता 5व्यांदा करावं लागेल तुम्हाला एकदम आमदार पुढची पाळी येईल त्यावेळेला. तर अशा पद्धतीने आपल्याला राजकीय प्रवासामध्ये मला बऱ्याचशा गोष्टी बोलता येतील. बरंचसं मोठं पुस्तक होईल. तर आता कुठं प्रकाराचं कसं कमी करत जायचं हा प्रश्न आहे. पण हे झालं प्रत्येक अँगल आहे. समाजसेवा हा माझा एक भाग आहे. शाळा कॉलेज वेगळं आहे. एक मनाला समाधान आहे की मी हे काम करत असताना समाजकारणात खेळाच्या करता, तरुणांच्या करता काय असेल ते खेळ असतील, ज्येष्ठांकरता देऊळ वगैरे असतील, काय समारंभ असतील ते करता येतो. संस्थेत रहित करता काय काम करता आलं, जिथे शिकलो तिथं ते करता आलं. तर त्याच्यामध्ये काय केलं तर वडिलांच्या नावानं कुठं तुमचं नवीन मॉडेलला पहिल्यांदा हायस्कूल काढलं. मराठी मेजर, इंग्लिश माध्यम, कंपोजिट स्कूल. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा मी वडिलांच्या नावानं खांदा कॉलनीत शिकेटी कॉलेज काढलं. आज ते कॉलेजसुद्धा A++ आहे. महाराष्ट्रातील नामवंत आहे. ॲटॉमिक्स कॉलेज असून बेस्ट कॉलेज अवॉर्ड आहे. सगळं काय झालेलं त्याला.
ते झालेलं आहे. त्याच्यानंतर खांदा कॉलनीमध्ये आईच्या नावानं लॉ कॉलेज काढलं आणि त्यावेळी एक करामत केली की ज्यांची एकत्र बसत नव्हते अशी काही मंडळी लॉ कॉलेजच्या उद्घाटनाकरता दत्ता पाटील, दिबा पाटील आणि अंतुले हे 3 नेते जे आहेत हे तिघांना एकत्र आणलं. नंतर काँग्रेसमध्ये आम्ही असताना असंच झालं, तर राणेसाहेबांचं आणि विलासरावांचं पटत नव्हतं. विलासरावांनी मला काँग्रेसमध्ये घेतलं, राणेसाहेब नंतर पक्षात आले होते पण एकत्र येत नव्हते. पण ज्या प्रशांतची मिटिंग ठेवली तर त्या प्रशांतच्या मिटिंगनिमित्त दोघेही पहिल्यांदा एकत्र आले, विलासराव आणि नारायणराव. म्हणजे अशा प्रकारे जर रामशेठ ठाकूर असला की दुवा होता, म्हणजे ग्रुप जर वगैरे असतील तर त्याच्यामधला सुद्धा दिवा होता. मग आता तशाच पद्धतीत झालं तर आईच्या नावानं द्रोणागिरीमध्ये आपण इंग्लिश मिडियमचं एक स्कूल काढलं. म्हणजे आईच्या नावानं एक इंग्लिश मिडियम स्कूल आणि एक लॉ कॉलेज, वडिलांच्या नावानं एक हायस्कूल आणि कॉलेज. मग मला वाटलं माझ्या नावाने काहीतरी व्हायला पाहिजे आणि म्हणून मी खारघरला रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल काढले 1919ला CBSEचं. एकदम छान चाललेलं आहे, मोठी मोठी देशस्तरावरची हे मिळाली वर्षीचं. त्यानंतर रामशेठच्या नावानं खारघरला कॉलेज काढलं. म्हणजे आता हे करता करता वाटायला लागलं कोपरला, गव्हाणला, शिवाजीनगरला की माझ्या नावाचं काहीतरी असावं. एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपलं झालं मोठ्या प्रकारचं, 17 एकरमध्ये छान इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स झालं. दुसरा आता मग ते अटल ब्रिज जिथे झालेलं आहे तिथे रामशेठ ठाकूर नावानं पुन्हा एक CBSEचं एक छान मोठं स्कूल काढलं. आयुष्यामध्ये समाजसेवेचं काम करताना किंवा देवळांकरता मदत केली, त्यामुळे विद्यालयानं मदत केली. शरद पवार त्याच्यामुळे आपल्याला म्हटलं की रामशेठने इतकं काम केलं आहे की रामशेठच्या कामाचा आम्हाला अभिमान वाटतो आणि कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. म्हणजे शरद पवारासारखी माणसं म्हणतात आणि त्याचं म्हणतात आता मला जर माझी कॉलर तशी ताटच आहे पण मला हुरलून केलेलं नाही, जितकं जमेल तितकं जास्तीत जास्त काम करावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीनं तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं अजूनही समाजसेवेतली, शिक्षण क्षेत्रातली, आता राजकारणात मला काही करायचं नाही आहे पण शिक्षण क्षेत्रातली, समाजसेवेतली जिथे जिथे संधी मिळेल. आता मी आणखीन एक काम सांगितलं आहे. परवाच मी शिडकोमध्ये गेलो होतो. मी म्हटलं शिडकोकडे लोक गेले की म्हणतात मला रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल काहीतरी जागा द्या. माझी 94 गुंठ त्या याच्याजवळ जागा आहे गव्हाण दासे रोडला. तर मी त्याने सांगितलं की ही 94 गुंठ जागा आहे ना, ही एज्युकेशनल मैदान आणि देऊळ 4000 मीटर देवळाकर आपल्या शाळेकरता, 4000 मीटर ग्राउंड करता आणि उरलेली 1400 मीटर ही देवळा करता. इथं तुम्ही ते आरक्षण टाका. म्हणजे आपल्याला लोकांना हे आरक्षण की काहीच नाही ना. त्यावेळेला मला तिथला एक अधिकारी म्हणाला काय अरे साहेब पण याच्याकरता तुम्हाला म्हणे 2.5 पैसे मिळणार आणि रेसिडेन्शियल बांधकाम करायला मिळणार. म्हटलं मला ते फायदा नको आहे, तर माझं समाधान झालंय. पोरांचं पोरं बघतील त्यांच्यामध्ये ते समर्थ आहे. तर त्या दृष्टीनं मला अजून काय करता आलं तर समाजसेवेमधलं, शिक्षण क्षेत्रातलं ते किंवा देवतांच्या दृष्टी काहीतरी सामाजिक काम, आध्यात्मिक काम करता आलं ते जरूर करावं असं वाटते. अजून देवानं अजून काय आयुष्य दिलं, देवाने काय संधी दिली तर ते सुद्धा आपण तुमच्याशी नक्कीच करू असा विश्वास वाटतो. माझे भाषण फार लांबच चाललंय, जे वर्गातलं पिरियड संपून गेलं असेल तरी आता पुढलं जे काय आहे ते सूत्र तुमच्याकडे येतो. रामशेठ ठाकूर या व्यक्तीचा अभ्यास करायचा म्हटलं तर त्यांच्याशिवाय पनवेल उरणचं राजकारण पूर्ण होत नाही. परंतु त्यांच्यात कधी राजकारण दिसत नाही. त्यांना उद्योजक किंवा श्रीमंत म्हणावं तर श्रीमंती त्यांनी कधी दाखवली नाही, उद्योजकता त्यांच्यात दिसली नाही, म्हणजे तसे वागले नाही. म्हणजे एखादा अवलिया माणूस असतो त्याला काय समजावं असं होतं. तसं म्हणजे रामशेठ ठाकूर असून म्हणजे लोकांना ते कधी नातवंडासोबत एखाद्या आजोबासारखे असतात, पत्रकारांसोबत पत्रकारांसारखे असतात. राजकारण हा त्यांचा पिंड नाही पण करावं लागते. तर या तुम्ही स्वतः कसं हे सगळं कसं साध्य झालंय? तुम्ही आता जे वाक्य वापरलं थोडा एक शब्द मला जरा थोडासा अर्थ समजला नाही. अवलिया अवलिया शब्द कशा करता कुठं वापरतो मला माहित नाही. तुमच्या बोलण्याचा अर्थ चांगला आहे. म्हणजे तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात असे खूप असे पुरुष होऊन गेले की त्यांचं एकंदरीत सर्व क्षेत्रातलं योगदान पाहतात लोक, तर ते अवलिया ते त्यांचं काही कळतच नाही. सर्वांगीण क्षेत्र त्यांचं असते. असं तुमची भावना चांगली आहे, मला 100% माहित आहे. त्यामुळे तुम्ही
कुठल्या तरी तशा अर्थाने अवलिया नाही म्हणाला, पण एक चांगलं काम करणं याच्यामध्ये झालं असं म्हटलं तर तुम्हाला मी खरंच आता माझ्यावर बोलण्यावर तुम्ही ऐकलं पाहिलं असेल साधारणतः की एक साफ दृष्टी समोरच्या नजरेनं चांगलं काम करता येईल ते करावं. प्रत्येक गोष्टीत चांगली भावना असावी, चांगलं करावं. आता ह्या भावनेने गेल्यानंतर मग जे तुम्ही काम कराल त्याला समाज पाठिंबा देतो. म्हणजे समाजसेवेतला असो, राजकारणातला असो किंवा कसलं, समाज कुणाच्या मागे जातो की चांगलं काम झालं नाही, हा माणूस चांगला आहे. आता खरं तर मी छोटासा माणूस होता, कुठंच नव्हतो, आणि अखिलेश साहेबांनी कुठं समोर उभं राहिलो तर त्यांना तेच वाटलं ह्याच्याकडे काहीच नाही, आणि हा देवळांना मदत करतोय, हा खेळाकरता मुलांना मदत करतोय, हा ज्येष्ठांकरता म्हणतोय, शाळांना मदत करतोय. मग हा खासदार जर झाला तर हा पैसे खाणार नाही. मूळ भावना काय, पैसे खाणार नाही. आणि मला वाटतं सर्वात पत्रकारांचं मत असेल की मी कुठल्या कामात कशात काय पैसे खाल्ले असं तुम्हाला दिसलं असेल तर मला सांगा. माझ्याकडे ते अजिबात 1% झालेलं नाही. नकळत तुम्हाला वाटलं असेल झालं तर ते मला सांगा. तर म्हणण्याचं तर लोकांची भावना काय असते की निरपेक्षपणानं काम करणारा माणूस असला पाहिजे आहे. आता परवात पाहिलं आमचं भाजपचं राज्य आहे, स्मशानभूमीवर शिडको अतिक्रमण केल्यानंतर मी गेलो, 2 वेळा गेलो, 2 वेळा पोलिसांनी थांबवलं. कुणी म्हणणार आहे अरे आपलं सरकार आहे, सरकारकडे जाऊन काम करा. सरकारकडे म्हणतोय, सरकारची भूमिका चुकत नाही ना केंद्राची ना राज्याची. मोदी साहेब सांगत नाहीत का गावकऱ्यांना नुकसान करा, फडणवीस साहेब सांगत नाहीत, पण अधिकारी वर्ग जो असतो ना कुठे तिथं इकडे हितसंबंध गुंतलेले असतात त्याच्यामध्ये ते करतात. तर ही भावना माझी चांगली आहे आणि साफ काम करायचं आपलं धोरण असल्या कारण मला वाटते त्याच्यात लोकांनी मला डिमांड दिला. एक चमत्कारी किंवा एक स्पेशल शक्ती असते ते काय म्हणजे जादुई शक्ती, त्या अनुषंगाने अशी काही ठराविक लोकांकडेच असते, म्हणून त्यांना एक आपण त्या अनुषंगाने म्हटलं. म्हणून म्हणजे तू बोलला ते बरोबर आहे, ते म्हणणं तुझं ऐकतून आहे. पण एक गोष्ट नक्कीच की मला वाटतं मी याचा विशेष काही करतोय अशातला भाग नाही. म्हणजे जे काही काम करतोय ना आपल्याला विषय काय करते. आता मी 2-4दा ऐकलं बोललो ना तुम्हाला, फोडीले भंडार धन्याचा मारलं मी तो आम्हाला भारवाई. म्हणजे आपल्याला देवानं दिलंय. माझ्याकडे काय होतं, मी ज्यावेळेला शाळा शिकायला लागलो 18-20 वर्षात झालो त्यावेळेला काहीच नव्हतं. आणि मग आता इतकं सर्व मिळत चाललंय म्हणून मी काय करतो, मी जाहीरपणाने सांगतो मी माझ्या उत्पन्नातला 20-25% वाटा हा बाकीच्या चांगल्या कामाला वापरतो. सर्व वापरत नाही, इतक्या मी थोडा स्वार्थी आहेच. म्हणजे आपल्या पुढचं काय नाही, कारण रामदासांनी सांगितलंय आधी संसार करावा नेटका आहे ना. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं आपलं सांभाळून मी करतो. पण अप्पलपोट्या नाही, ज्याला अप्पलपोटे म्हणतात ना, तर तसंही नाही. अप्पलपोटे येईल ते टाकलं पोटात घेतल्या लोकांकडनं आपलं वाढवत चाललंय, त्याचा शेवटी काही फायदा होणार नाही. हे तत्वज्ञान जे आहे त्या म्हणूनच परवा आता हे 3 दिवस आपल्या कीर्तन महोत्सव ठेवला आहे. बरोबर आहे ना, त्यांना म्हटलं बघा कीर्तन महोत्सव म्हणजे काय, अध्यात्म. हो, अध्यात्म साधू संतांचा जो उपदेश आहे. आणि माझा सब्जेक्ट असा होता BA ला, म्हणजे प्राचीन संत वाङ्मयाचा इतिहास. माझा विषय काय होता, प्राचीन संत वाङ्मयाचा इतिहास. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ यांनी जे काही सांगितलेलं आहे ते तत्वज्ञान ते माझ्या हृदयात आतमध्ये गेलंय. वरती नुसतं वाचन केलं परीक्षा इतक्या पुरतं नाही, ते माझ्यात झालेले संस्कार आहेत आई वडिलांचे ह्याच्यातून तर ते केलेलं आहे. त्याच्यामुळं मला सगळ्या लोकांनी सांभाळून घेतलं. खरंच मी देवाचा आभारी आहे. साहेब आपण आता सध्या आपण बऱ्याच जणांचे राजकारणात किंवा समाजकारणात गुरु म्हणून मानले जातात. आपल्या जीवनामध्ये आपल्या आईने आपल्याला कौल दिला की बाबा नोकरीवर पेक्षा व्यवसायात जा. आईच्या नंतर पश्चात आपला राजकीय सामाजिक क्षेत्रातला गुरु आपला कोण आहे, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की न्हावागाडी ते दिल्ली असा संघर्षमय प्रवास आपल्या जीवनात झालेला आहे. याच्यामध्ये आपल्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकारणामध्ये कुठली अशी खंत वाटते की ही गोष्ट तेव्हा करायची राहून गेली, या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आतापर्यंत राहिलेली? एक गोष्ट अशी आहे की पहिली गोष्ट मला आईनं बायानंतर कौल दिला. दुसरा एक कौल मला मिळाला ज्यावेळी खासदारकीला उभा राहिलो. निवडणुकीला खासदारकीला तर मला उभा करायला ठरलं. डिसेंबर एंडला साधारणतः दिल्ली पाटील आणि यांनी सांगितलं रामशेठ नाही तुम्हाला तिथं उभं राहावं लागेल. आणि मी ताबडतोब त्या पद्धतीने पावलं टाकली.
1 जानेवारी नवीन वर्ष येतो. नवीन वर्षाच्या वेळी बॅनर लावले, नवीन वर्षाच्या हार्दिक स्वागत, म्हणजे याप्रमाणे लावलं. संक्रांत आली, तिळगुळ वाटले, म्हणजे आचारसंहिता सुरू व्हायच्या अगोदर 2 कामं मी केली आहे ना. त्याच्यानंतर तावडून फार मारा गेलो एकविरा आईकडं, कौल मागितला, तिने आईने कौल दिला मला. ते बघा, देव धर्म सर्व माझ्या मागं टाक फार आईनं कौल दिला. म्हणजे ह्या आईनं स्वतःच्या आईनं दिला आणि एक वेळा आईने सुद्धा मला कौल दिला. ते 2 वेळा कौल मला दिला. ते देवाचा कौल, देव सुद्धा देवी सुद्धा माझ्या पाठीशी ठामपणा राहिलेला आहे. आता त्याच्यानंतर तुमचा प्रश्न दुसरा होता की काय बोला, नवाकडे ते दिव्या संघर्षावर कुठली गोष्ट करायची राहून गेली या 74 वर्षामध्ये. हा, आता ह्या याच्यामध्ये 74 वर्षात राहून गेलंय, बरंच राहिले. हे काय सगळंच काय झालं अशातला भाग नाही. म्हणजे शिक्षण क्षेत्रात मी केलं, मला समाधान आहे. शाळा, कॉलेज, CBSE, लॉ कॉलेज वगैरे सर्व केलं. पण शिक्षण क्षेत्रात केलं, समाजसेवेत केलं. मला वाटतंय असं क्वचितच एखादा गाव असेल की तिथे माझी काही मदत पोचलेली नाही. शाळेकरता कोणी आले, कॉलेज करता आले, आणखीन कशा करता आले, तर मी फुल ना फुलाची पाकळी काहीतरी त्यांच्याकरता करत असतो. राजकारणात जाऊन तुम्हाला सांगितलं की मी कामं करत गेलो, पण मला खंत राहील त्यावेळेला की शेकापेक्षा तुम्ही खासदार झालोय, पण मला ज्या पद्धतीने ते काम करायला पाहिजे आहे त्यात गावाची कामं, तालुक्याची कामं किंवा म्हणजे आपल्या भागाची कामं आहेत ती करता येत नाही. आणि आज ही खंत राहिली अशी आहे, आज सुद्धा खंत अशी राहिलेली आहे की इथे प्रकल्प अनेक आले आणि प्रकल्प शिडकोनं किंवा या जे आलेले आहेत त्या प्रकल्पाने पाहिजे तितकं लक्ष आपल्या प्रकल्पाकडे दिलेलं नाही. म्हणजे ते प्रकल्प खरं बघायला गेलं तर काही मर्यादा असतात प्रत्येकाला. म्हणजे माझ्या आयुष्यात मी काय किती जरी झालो तर त्या मर्यादा आहेत की त्यांच्याकरता बघा स्मशानभूमीकरता आज आपल्याला झगडावं लागतोय. काही लोकांना अजून 5.5% प्लॉट आहेत, 25% प्लॉट आहेत, त्याचा अजून मिळत आहे. गरजेपोटली घरांचं एकदा भूमिका झाली. मी स्वतः 2007 साली त्यावेळेला उल्हासरावकडे भूमिका मांडली, कसं घरं वाचली पाहिजे, शिडको करता पाहिजे तर मला बेनिफिट रोड टाका, बाहेरचं तुम्ही शिडको करा, पण त्या बेनिफिट रोडच्या आतली जागा जी आहे ती गावाल्यांना. विलासरावने आदेश दिला त्यावेळेला काय की ठाणे कलेक्टर, रायगड कलेक्टर या नवीन क्षेत्रात जावं. ठाणे कलेक्टर बेलापूरपट्टीसाठी, रायगड केलं पनवेल रोडसाठी, आणि त्यांनी गावकऱ्यांना किती गावठाण रोड पाहिजे ते त्यांनी ठरवावं. म्हणजे हे मी प्रयत्न केले, तिथे संमती मिळाली, पण काम पूर्ण नाही झालं. पुढे आता फडणवीस साहेबांनी 200 मीटर सांगितलं, 200 मीटर गावठाण विस्तार द्यायचा. आता शिंदे साहेब आले होते, त्यांनी 250 मीटर सांगितलं, झालं का? म्हणजे हे जे गावठाण विस्ताराचं असेल किंवा याच्यातलं असेल किंवा हे जे काही प्रोजेक्ट्स व्हायला पाहिजे आपल्याकरता ते झालेले नाहीत. माझ्या डोक्यात ती खंत आहे. म्हणून कधी कधी मी असा रस्त्यावर जर मांडत असतो ना, पाऊस असो किंवा टोल नाक्यावर तसं असतो किंवा एकच असतो, अजूनही पुढे सुद्धा मी भांडणार आहे. ते थोडा मर्यादा आहेत, जराशा राजकीय मर्यादा असतात ना, त्या मर्यादा आहेत, पण त्यातूनही जितकं जमेल तितकं मी काम करणार. सर, तुम्ही 50 वर्षाची व्यावसायिक कारकीर्द सांगितली, 74 वर्षाचं आयुष्याची कारकीर्द सांगितली, मात्र तुम्ही तुमच्या विवाहाबद्दल आता काही माहिती दिली नाही. तर अर्धांगिनी हे आपल्या पाठीमागे उभी असते, तर आपलं लग्न कसं जमलं, त्यावेळची परिस्थिती काय होती? आता बघा, घरातला अपघात काय अपघात नाही, बरोबर आहे. लग्न झालं असं की अनपेक्षित झालं. म्हणजे मी हायस्कूलला गेलो त्यावेळेला हायस्कूल करता शाळेत भगत साहेबांनी जे ND करवीरामांची संस्था, भगत साहेब ND पाटलांच्या आशीर्वादानं देवाळी आमच्या गावात सुरू झाली आणि ती जनार्दन भक्तांनी केली. जनार्दन भक्तांची शाळा सातारा कॉलेजवरून मी शिकून आलो, BA झालो. इथून हायस्कूलला शिकलो ना गावात, आणि मी कॉलेज झालो. मग भगत साहेबांचे नेते, वडील पण त्यांचे शिष्य, काका माझे त्यांचे शिष्य, आणि त्यांनी हायस्कूल काढलं, मला शिकवलं, मी साताऱ्याला शिकून आलो. आणि आताचे माझे सासरे म्हणूया आपण भगत साहेब आहे की नाही, तर त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं की आता आपल्या मुलीला जर वर पाहिजे असेल, नवरा पाहिजे असेल, तर हा पोरगा तिकडे सातारा जाऊन शिकून आलेला आहे ना, तर याला आपली मुलगी द्यावी. आणि मग त्याने काय केलं, आमच्या शाळेवर जाधव नावाचे क्लार्क होते, त्याला गाठलं. अरे म्हणा असं करणं जरा रामशेठ चौथीला आपल्याला विचारायचं आहे,
राम 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 शेट नाही का राम ठाकरेबद्दल विचारायचं आहे. तर त्यांनी मला कसे विचारले ते माझं जरा मी थोडंसं ग्रॅज्युएट झालं ना, जरा भावात होतो थोडासा. तर मला नाही विचारलं त्यांनी, मी त्यांचाच भक्त खरे त्यावेळेपासूनच मी त्यांना मानणार आहे. तर त्यांनी जाधव नावाच्या आमच्या हायस्कूलच्या सरांना सांगितलं की असं असं कर. मग जाधवाने एक आयडिया केली, ते माझ्या वडिलांना भेटले. आता वडील सांगू नाफा भगतसाहेब त्यांचे दैवत जसं आमचे एम डी पाटील कर्मीरांना वगैरे आहेत ना, तसं दैवत. मग त्याने वडिलांना सांगितलं. आता वडिलांवर भगतसाहेबांचा फार मोठा प्रभाव होता, म्हणजे बाकी पैसे नव्हते, जमीन वगैरे एमते, आणि त्या दृष्टीनं मग त्यांनी वडिलांना सांगितलं. वडील हुडून गेले, अरे वा यांना जर भक्तांचा आमच्याकडे सोयरीक होते म्हटलं तर मी त्यांची भाग्यच होतं. मग त्यांनी ताबडतोब संमती दिली. मला विचार असा मला काय अजून माझं काही लपडं नाही, तसं काय करेल त्याच्यामुळे मला काही हरकत नाही म्हटलं. एक भक्तांच्या मुलगी, आता मी त्याला खरं म्हणजे ती माझी मिसेस जी आहे ना, ती येतात 9thला मी 11वीला. पूर्वी ते 11वी म्हणजे जुनं 11वी होतं, म्हणजे SSC नव्हतं. आमची शेवटची बॅच असेल ती. बरं त्यावेळेला ती शाळेत होती, पण ती कुठंच काय बोलतच नव्हती, शब्दही काढत नव्हती. त्याचा आवाज आहे तिची. ते आणखीन एक गोष्ट दुसरी भारीच आहे. तिची एक गोष्ट अशी भारी आहे का बघ, तशाप्रमाणे लग्न झालं, म्हणजे आता ठरलं ना, लग्न झालं. लग्न आम्ही पनवेलला आलो. तिला हॉटेलमध्ये नेली, आदर्श लॉज आहे ना, तिथे घेऊन गेलो. त्याला मला जरा लग्न झालं तर माझ्याकडे मोटरसायकल आली होती ना, नव्हती पण ते हॉटेलला गेलो, लस्सी मागवली, घे लस्सी. ते पहिलाच तयार नाही, लाजत होती. लस्सी प्यायला पण लाजवते हॉटेलला घालल्यानंतर. ते इतकी अबोल, इतके याच्यातून तिला सांगू का ते कुणी देऊ दे माहिती झालं आवडलं. अशा प्रकारची लाजवलं, म्हणजे एकदमच अबोल लाजवलं होती. इतर तशा हायस्कूलला सर्वच काय अशा लाजवलं असतात तशातला भाग नाही, पण अशी ती होती. आणि त्या ह्याच्यातून मग पुढे गेल्यानंतर मी काम केलं, भरपूर माझ्या नावानं झालं, माझ्या वडिलांच्या नावानं, आईच्या नावानं. मग माझ्या नावानं खारघर कामोठ्याला सुद्धा रेल शिक्षण होते, म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर CBSE स्कूल झालं, लोकनेते रामशेठ ठाकूर स्टेट बोर्डाचं पण झालं. मगाशी त्यांच्या शाळा कॉलेज, त्याच्याशिवाय हे पण आहेत आपलं संस्थालय. आणि मग मी केलं, आता म्हटलं ही पण भरपूर काम करते, घरात पण करते, आणि आता मी काय सह्या करत नाही अग्रीमेंटवर कशावर, ते तिलाच दिली. चेकवर सह्या करता अधिकार तिलाच दिलाय. तर त्याच्यामुळं तिच्या नावानं सुद्धा आम्ही उलवानोरमध्ये सेक्टर 24ला एक CBSE स्कूल काढलं. छानपैकी चांगली बिल्डिंग, 19 कोटीची बिल्डिंग बांधली तिच्यासाठी. आता उद्याच 1 तारखेला तिच्या वाढदिवसानिमित्त मराठी मीडियम करता आम्ही भूमिपूजन करतोय, तिच्या हस्तेच करतोय. मी असणार बाजूला बसलेला, तिचा वाढदिवस आहे तर करतोय. शिडकोकडे आम्ही वेगळा प्लॉट घेतला, 1,81,00,000 शिडकोला भरले, आणि तो 1200 मीटरचा 1281 प्लॉट घेतलाय. शकुंतला ऑप्शन मराठी माध्यम सुरू करतोय, इंग्लिश मीडियम CBSE आहे, म्हणजे तिलाही वाटा माझा थोडासा मी दिलाय. माझ्या नावाने सगळं होत असताना तेही केलंय. बस झालं का सांगू केलं. बोल 50 वर्ष तुमच्या बरोबर बरेच सहकारी आहेत होते. मी पण त्याच्यामध्ये तुम्हाला मी पाहतो जवळून वाईटी देखील तर मला वाटतं 78 सालापासून 63 सालापासून 62 वर्ष झाली आम्ही बरोबर आहे. आणि नंतर त्यामध्ये एक वेगळी टीम होती, जर तुम्ही म्हणायचे काय आता उल्लेख केला तर 4 जण 4-5 जणांनी गाडीत जायचं वगैरे. वाईटी 5वा होता, आम्ही 4 होतो, 5वा वाईटी होता पहिल्यापासून. मी नोकरीला होतो, जास्त वेळ मिळत नव्हता, हिंदुस्तान जेवण होता. तर त्याच्यानंतर तुला परत पाणी गेलं 2004 नंतर ते सवंगडी थोडे वेगळे झाले. आणि आता 20 वर्षांनी तुला काही पूर्वी सवंगडी तुमच्याबद्दल काय भावना आहे जुन्या चवड्यांचा उल्लेख केला ही खरी गोष्ट आहे. कारण मगाशी बंधूंना आम्ही खास दोस्त होतो, त्याच्यानंतर सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला होता का
सर्व थरामध्ये अवलिया म्हणेल ते म्हणजे अजात शत्रू असा नावाचा एक शब्द असतो आहे ना, म्हणजे तो जरा चांगला वाटतो मला, म्हणजे अजात शत्रू हा शब्द आहे ना तो चांगला मला वाटतो. तर शत्रू काय असतील अगदी लाखात एखादा, म्हणजे नाही म्हणत ते मी आता अजून तुम्हाला पण माहिती असतील, तर लाखात एखादा असेल साधारणतः. पण ते जरी असलं, तुम्हाला लाखात एखादा जरी असला तरी माझी भूमिका राहिलेली आहे, आपण नाही शत्रू ठेवायचं. माझी भूमिका तुम्हाला मी सांगतोय, मागे एकदा मी कुठेतरी व्यक्त केली होती थोडीशी, की आता आपली भारतात लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये काय झालेलं आहे, प्रत्येकाला जगायचा अधिकार आहे, प्राण्यांना पण आहे, पक्ष्यांना पण आहे, सगळ्यांना आहे ना. साप काय प्राणी आहे का पक्षी आहे काय नक्की? साप असतो ना. साप आला आणि आपल्या चावला तरी त्याला मारायचं नाही, जीव घ्यायचा नाही ना आपल्याला. आता मला माहित आहे का सापालाही मारायचं नाही, विंचवालाही मारायचं नाही, मग आपण लाईटली घ्यायचं त्याला, आहे की नाही? मग काय करतं आई देवा